The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघस्य सामग्गी समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या बुलढाणा शहरामध्ये त्रिपिटका संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनामध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी तथा धम्मदेशना देऊन उपकृत करण्यासाठी धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू विनयरक्षिताजी महाथेरो, त्याचबरोबर पूजनीय भिक्खू ज्ञानबोधीजी महाथेरो, पूज्य भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, पूजनीय भिक्खू येशजी थेरो, पूजनीय भिक्खू राहुलोजी आणि संपूर्ण पूज्य भिक्षू संघ आपल्या बुलढाणा शहरातील श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या हित सुखाकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज बघा, मला फार हर्ष होतो आहे, भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा आम्ही बुलढाण्याला आलोत आणि विशेष म्हणजे धम्म मंचावरती पूजनीय विनयरक्षिताजी भंतेजी आहेत आणि संपूर्ण भिक्षू संघ आहे। कुणाल पैठणकर त्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं। खरं तर येताना आम्ही चर्चा करत होतो, आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मला वाटतं संग्रामपूर तालुक्यामध्ये भोन स्तूप आहे सम्राट अशोककालीन। ही तुम्हा सर्वांच्यासाठी फार म्हणजे अत्यंत आनंददायी बाब आहे, कारण एकेकाळी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये बौद्ध भिक्खूंचं राहणं होतं, ठिकाणं होतं, त्यांचं वास्तव्य होतं। अर्थातच बौद्ध भिक्खूंच्या माध्यमातून बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार अहोरात्रपणे इथे होत होता आणि त्यामुळे त्या भोन स्तूपाचे आपण सर्वजण साक्षीदार आहातच। त्याच्याच बाजूला आम्ही सकाळी येताना औरंगाबादवरून निघालो, भोकरदन मार्गे इकडे धाड आणि बुलढाण्याला पोहोचलो। येताना भोकरदन लागलं। मी माझ्या बरोबरच्या उपासकांना म्हणालो, भंतेजींना पण सांगितलं की हे भोकरदन जे आहे ते भोगवर्धन राजाची राजधानी होती। आताही तुम्ही त्या भोकरदन जवळ जर गेलात तर तिथे जमिनीच्या खाली लेणे आहेत बघा। तर त्या अर्थाने हे बुलढाणा जिल्हा आपला जो काही आहे तो ऐतिहासिक आहे आणि त्यामुळे या शहरामध्ये या बुद्धगयेला
2 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत संपन्न होणाऱ्या त्रिपिटका चॅन्टिंगच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून आपण त्रिपिटका संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। ही फार आनंददायी बाब आहे। तेव्हा त्रिपिटक म्हणजे काय, चॅन्टिंगची काय आवश्यकता आहे, बुद्ध वचनाला पुन्हा पुन्हा पाठांतरित करण्याची काय आवश्यकता आहे, बुद्ध वचन कसं संग्रहित केल्या गेलं, त्याचं संकलन कोणी केलं, केव्हा केलं, याचा इतिवृत्तांत आणि इतिहास आपल्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, जो समाज इतिहास वाचतो तोच समाज इतिहास घडवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला इतिहास माहित असायला पाहिजे। आज आपण समाजामध्ये पाहतोय बुद्ध धम्माच्या बद्दल हवं तेवढं काय म्हणू उत्साही वातावरण नाही आहे। बऱ्याचदा काही तत्वांच्या बाबतीत, धम्म प्रचाराच्या बाबतीत, धम्म आचरणाच्या बाबतीमध्ये नैराश्यजनक परिस्थिती आहे बघा। आणि त्यामुळे हे चॅन्टिंग जे होते आहे, बुद्ध पाली वचनाचा जे पाठांतर होत आहे, हे अत्यंत आवश्यक आहे बघा। बौद्ध साहित्यात कितीतरी असे दाखले आहेत की भगवान बुद्धांनी पाली सूत्र वचनाला, पाठांतराला, त्याच्या धम्मदेशनेला आणि बुद्ध धम्माच्या आचरणाला फार महत्त्व दिलेलं आहे। परंतु आपण पाहतोय वंदनेमधून, धम्मदेशनांमधून, पुस्तकांमधून, प्रवचनांमधून तुम्ही ऐकत असाल की बुद्ध धम्म फार महान होता आणि आहे, नाही का। बुद्धा समान कोणी नाही आहे, धम्मा समान कोणी नाही, संघा समान कोणी नाही, असं पाली भाषेतूनही आपण म्हणत असतो, ऐकत असतो। यंकिंची रतनंग लोके विद्यती विविधा पुतु, रतनंग बुद्ध समंग नत्ती, रतनंग धम्म समंग नत्ती, रतनंग संघ समंग नत्ती, हे जे आपण म्हणतो, ऐकतो, वाचतो, अभ्यासतो, मग बुद्ध धम्म जर एवढा श्रेष्ठ होता, बुद्ध धम्म जर एवढा महान होता, तर बाबासाहेबांनी पण प्रश्न उपस्थित केला की त्याचा ऱ्हास का झाला, बुद्ध धम्म नष्ट का झाला, बुद्ध धम्माला कोणी नष्ट केलं, का नष्ट केलं, त्याच्या ऱ्हासाची कारणं कोणती, ह्याच्यावरती विचार विमर्श होणं फार गरजेचं आहे। आणि ते विचार विमर्श होणं, त्याचा अभ्यास होणं हे गरजेचं यासाठी आहे कारण आपल्या पित्याने महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या भारताला बुद्धमय बनविण्याचा एक विचार, एक संदेश, एक महामंत्र दिलेला आहे। आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणाले तुमची ही जबाबदारी मोठी आहे। काय म्हणाले बाबासाहेब आपल्या लोकांना उद्देशून, तुमची ही जबाबदारी मोठी आहे, धम्माचं आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे। जर तुम्ही स्वतः बौद्ध बनलात, जर स्वतःला तुम्ही बौद्धमय बनवलं, बुद्धाच्या धम्माचं आचरण करू शकलात, तर तुमच्याकडे पाहून तुमचा आदर्श इतर लोक घेतील आणि इतर लोक आदर्श तुमचा जर घेतील तर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊन भारतच काय, एक वेळ येईल संपूर्ण जग बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही। हे बोधिसत्वाचं वचन आहे बघा। आणि त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, हे त्रिपिटक जी चॅन्टिंग होती आहे, खरं तर आनंददायी बाब त्यातली ही आहे की आपल्या मंचावरती जे विनयरखिता भंतेजी आहेत ते या चॅन्टिंगचे मुख्य मार्गदर्शक पण आहेत। जगभरातील श्रद्धावंत लोक दरवर्षी 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 13 डिसेंबर पर्यंत बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या तिथे असलेला जो ऐतिहासिक बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाच्या खाली भगवान बुद्धांनी सांगितलेल्या, उपदेश केलेल्या धम्माचं संगायन किंवा त्याचं पठण करतात। विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटकाचं वाचन करतात। मोठमोठ्या भिक्षूंच्या तिथे धम्मदेशना होतात। जगभरातील लोक लाखो रुपये खर्च करून भगवान बुद्धाची देशना ऐकण्यासाठी, भगवान बुद्धाने जिथे ज्ञानाला प्राप्त केलं तिथे माथा झुकविण्यासाठी येत असतात। तुमच्यापैकी जर कोणी बुद्धगयेला गेलं असेल, तुम्ही जर कधी सारनाथला गेला असाल, तुम्ही जर कधी श्रावस्तीला गेला असाल, लुंबिनीला गेला असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही पहा आपल्याकडच्या लोकांना बुद्धगयेला, सारनाथला, लुंबिनीला जायला जो खर्च येतो तो त्यांच्या कंपेअर मध्ये जर पाहिला तर फार कमी आहे। लोकांना विमानाचं तिकीट काढून इथे यावं लागतं, इथे त्यांना 3 पट जास्त तिकीट द्यावं लागतं। आणि तेव्हा हा सगळा खर्च करून देखील लोक इथे एवढ्यासाठी येतात कारण भारत ही बुद्धाची
भूमी आहे, कारण इथे एक बोधिसत्व जन्माला आले, त्या बोधिसत्वाने गृहत्याग केला, त्या बोधिसत्वाने परिश्रम करून तपस्या करून ध्यानाच्या द्वारे ज्ञान प्राप्त केलं. त्यांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचं सूत्र याच भारतामध्ये केलं आणि त्यांचं महापरिनिर्वाण देखील वैशाख पौर्णिमेला इथेच झालं आणि त्यामुळे या बुद्ध भूमीचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. पण आज हे त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये जो काही कार्यक्रम ठेवलाय तर तुम्हाला काही संदर्भ देणार आहे मी की बुद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणं भगवान बुद्धांनी कोणती सांगितलेली आहे. बाबासाहेबांनी सुद्धा याच्यावरती चर्चा केलेली आहे, कारणमीमांसा केलेली आहे, पण मी आज थोडक्यात तुम्हाला सांगेल. तर बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे, भगवान बुद्धांच्या तत्वाला संग्रहित करण्यासाठी संकलित करण्यासाठी जगभरामध्ये या भारतामध्ये प्रामुख्याने 6 धम्मसंगीती झाल्या. बघा किती धम्मसंगीती, प्रथम धम्मसंगीती, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचमी, षष्टमी, म्हणजे 6 धम्मसंगीती झाल्या. माहिती आहे तुम्हाला सर्वांना, तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे, भगवान बुद्धाच्या वचनाला संग्रहित करण्यासाठी संकलित करण्यासाठी त्याची शुद्धता राखण्यासाठी कधी कधी आणि कुठे कुठे धम्मसंगीती भरविल्या असतील माहिती आहे तुम्हाला. 6व्या धम्मसंगीतीला आपले बाबासाहेब होते. हे विशेष तुम्हाला मला सांगायला आनंद होईल. 6 धम्मसंगीती झाल्या. पहिली धम्मसंगीती जी झाली भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृहाला झाली. राजगृह त्या काळी मगध प्रदेशाची राजधानी होती. मगध साम्राज्य होतं ना, फार मोठं साम्राज्य होतं. त्या मगध साम्राज्याची राजधानी कोणती होती? राजगृह. तुम्ही भगवान बुद्धाचे उपदेश जर ऐकाल, श्रवण कराल, वाचाल तर बहुतांश उपदेशांच्या सुरुवातीला एकं समयं भगवा राजगहे विहरती असा शब्द प्रयोग तुम्हाला ऐकायला मिळेल. काही ठिकाणी एकं समयं भगवा सावत्तीय विहरती म्हणजे श्रावस्तीला राहत होते, म्हणजे जिथे जिथे राहत होते त्या त्या शहराचा, गावाचा, ठिकाणाचा पाली वचनात संदर्भ आहे. तर पहिली संगीती झाली बुद्ध वचनाला एकत्र करण्यासाठी, कारण भगवान बुद्ध तर गेले, भगवंताचं महापरिनिर्वाण झालं होतं. मग भगवान बुद्धांनी कोणता उपदेश कुठे केला, त्याचा इतिवृत्तांत काय होता, कोणाला उद्देशून भगवान बुद्धांनी उपदेश दिला. भगवान बुद्धाच्या नंतर देखील बुद्ध शासन जिवंत राहावं, टिकावं, हजारो वर्षांपर्यंत ते लोकांना प्रेरित करीत राहावं, लोकांना श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत्वाच्या मार्गापर्यंत बुद्ध शासन घेऊन जावं, यासाठी म्हणून बौद्ध भिक्खूंच्या मार्गदर्शनामध्ये बौद्ध भिक्खूंकडून भगवान बुद्धांनी दिलेल्या 84,000 म्हणजे 82,000 भगवंताचे प्रवचन आणि त्यांच्या अग्रश्रावकांचे 2,000 प्रवचन, एकूण 84,000 धम्मस्कंधांना वारंवार असं 6 वेळा, किती वेळा, वेगवेगळ्या युगामध्ये, वेगवेगळ्या शतकांमध्ये, वेगवेगळ्या काळांमध्ये राजे लोकांच्या राजाश्रयामध्ये बौद्ध भिक्खू संघाकडून भगवान बुद्धांच्या एकूण एक वचनाची शुद्धता कायम राहावी, टिकावी आणि ती एक दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून 6 धम्मसंगीत्या ज्या झाल्या त्यातली प्रथम धम्मसंगीती ही राजगृहाला भरली. बघा, महाकाश्यप भंतेजींच्या अध्यक्षतेखाली 500 अर्हत भिक्खू होते. बघा तेव्हा किती, 500 अर्हत भिक्खू होते. सप्तपर्णी गुफेमध्ये ती पहिली धम्मसंगीती झाली. आनंद भंतेजी आहे ना, पूजनीय भगवान बुद्धाचे जे उपस्थाक होते, भगवंताची ज्यांनी सेवा केली, नालागिरीच्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगी आनंदाचा उल्लेख आहे. बघा, पूजनीय भंतेजी आनंद भंतेजींनी प्रत्येक भगवंताचा उपदेश सांगितला. बघा, आपल्या त्रिपिटकाचे शिल्पकार म्हणून एक तर आनंद भंतेजीला संबोधल्या जाते आणि दुसरे पूजनीय उपाली भंतेजीला त्रिपिटकाचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. का माहिती आहे? तर प्रथम धम्मसंगीतीमध्ये आनंद भंतेजी, मी डिटेल्स मध्ये सांगत नाही, आनंद भंतेजी भगवान बुद्धांसोबत सर्वाधिक काळ राहिल्या कारणाने त्यांना प्रश्न विचारण्यात आले, कुठे कोणता उपदेश केला, त्यांनी संदर्भासह सांगत राहिले. म्हणून बहुतांश सुत्ताच्या प्रारंभी, उदाहरणार्थ तुम्ही जर महामंगल सुत्त वाचाल तर त्याच्या सुरुवातीला काय माहिती आहे, 38 मंगलांत सांगण्याच्या पूर्वी म्हटलेलं आहे, आनंद भंतेजींचे वचन आहे, ये वं मे सुतं एकं समयं भगवा सावतीय विहरती राजगहे विहरती. आणि मग त्याच्या पुढे काय जायचं,
वाचलं तुम्ही कधी? एवं मे सुतं म्हणजे असे मी ऐकले आहे. बहुतांश सुक्ताच्या सुरुवातीला काय आहे? एवं मे सुतं, ही पाली भाषा आहे. एवं मे सुतं म्हणजे असे मी ऐकले आहे. कोण म्हणत आहे असं? पूजनीय आनंद भंतेजी त्या 500 अरहंतांना सांगत आहे, 499 अरहंतांना, एवं मे सुतं असे मी ऐकले आहे. एकं समयं भगवा, एका वेळी भगवान बुद्ध सावतीयं विहरती जेतवने अनाथ पिंडिकस आरामे, अनाथ पिंडकाने दान दिलेल्या श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये भगवान वास्तव्य करीत होते. आणि त्यावेळेला मग महामंगल सुत्ताचा उपदेश असेल, सिगालुवाद सुत्ताचा उपदेश असेल, धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा उपदेश असेल किंवा सामान्य फल सुत्ताचा उपदेश असेल, हे एक 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 सुत्त आनंद भंतेजीकडून म्हणून घेतलं. आनंद भंतेजींनी सांगितलं आणि त्या सगळ्या भिक्खूंनी त्यांना मान्य झालं की लगे त्यांनी साधू 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 मीन्स अनुमोदन. साधू म्हणजे काय? साधू. एका लग्नात गेलो आम्ही, साधू साधू म्हणत होते, हार बिर टाकताना आता ते साधू साधू. एक जण म्हणे भंतेजी साधू साधू नका म्हणत जाऊ. म्हणून का काय झालं? ते म्हणे भंतेजी साधू आपल्यात कुठं आहे? म्हणे साधू त्यांच्याकडे आहे म्हणे. मी म्हटलं साधू म्हणजे? ते म्हणे साधू म्हणजे ते बुवा बाबा असतात त्यांना साधू म्हणतात. मी म्हटलं तसं नाही बापा, तुम्हाला माहिती आहे का? साधू पाली शब्द आहे. साधू म्हणजे अनुमोदन. प्रमुदित चित्ताने, प्रसन्न चित्ताने, मुदित चित्ताने एखादी गोष्ट, बुद्धाचं वचन जेव्हा आपल्याला आवडते त्याचा स्वीकार करण्यासाठी म्हणून आपण प्रसन्न चित्तातून आपल्या उद्गार निघाले पाहिजे. जसं धम्मदेसना श्रवण केल्यानंतर, वंदना म्हटल्यानंतर शेवटी म्हणतो ना आपण साधू काही काहीला तर घाईलय बापा. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. इथं आमचं बुद्धं नमामी होत नाही हो. लोकाला लय घाई. बुद्धं आम्ही म्हणतो बा स्लोली. आता लोक श्रद्धेनं वंदन केलं पाहिजे ना. बुद्धं नमामी, यांचं संघम नमामी होते पा. घाई लय लोकांना. लग्नात लय घाई. लवकर घ्या म्हणता जरा घाई का. तुमच्याकडे काय माहित नाही बाबा. तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं कोणी नाही आहे. आणि त्यामुळे बुद्धाचं वचन आनंद भंतेजीमुळे बघा तिथे एकत्र केलं. उपाली भंतेजीनं विनय सांगितले. हे जे विनय पीठक आहे उपाली भंतेजीकडून निर्माण झालं. आणि अशा तऱ्हेने पहिली धम्मसंगीती झाली. दुसरी जी धम्मसंगीती आहे त्याच्या 100 वर्षानंतर झाली बघा वैशालीला. माहितीये तुम्हाला? वैशालीला दुसरी धम्मसंगीती झाली. सम्राट कालाशोकाच्या काळामध्ये त्याच्या साम्राज्यामध्ये ती दुसरी संगीती झाली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे बुद्ध वचनाचं संगायन करण्यात आलं. त्याची शुद्धता टिकविण्यासाठी त्याचं पठन करण्यात आलं. भिक्खूंकडून त्याची वारंवारता करण्यात आली, त्याची उजळणी करण्यात आली. अशी दुसरी धम्मसंगीती वैशाली येथे घडली. तिसरी जी धम्मसंगीती आहे ती भगवंताच्या जवळपास 200 वर्षानंतर आताचं पाटणा किंवा पटना आणि तेव्हाचं पाटलीपुत्र. सम्राट अशोक राजा होते. त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्रला मोगलीपुत्र तिस्स भंतेजीच्या मार्गदर्शनामध्ये झाली. आणि त्या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट अशोकाच्या माध्यमातून भिक्षू संघाने पुन्हा एकदा भिक्षू संघामध्ये आणि बुद्ध वचनामध्ये शुद्धता आणण्याचा प्रयत्न करून ती तिसरी धम्मसंगीती संपविली बघा. आणि त्या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट अशोकाने शुद्धता आणल्यानंतर भिक्षू संघाच्या माध्यमातून मार्गदर्शनामध्ये त्याने आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून दान दिला बघा. आज गणित असं आहे, भारत बुद्धमय झाला पाहिजे म्हणते, पण माझ्या पोराबाळांनी नाही केला पाहिजे म्हणते. माझे पोरबाळा इंजिनियर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे. आणि भंतेजी कामच करत नाहीत म्हणते. भंतेजी दानच मागतात, भंतेजी फिरतात म्हणते इकडं तिकडं, कामच करत नाहीत. काम. आणि तुमचं मुलगा काय करते? बायोडाटा पाठवू का म्हणते. पोरगी पाहता का भंतेजी? नाही तर पोरीचा बायोडाटा पाहत देतो म्हणते. पोरग पाहता का म्हणते. काय करते म्हटल्यावर इंजिनियर करते म्हणते, डॉक्टर की करते म्हणते, MBBS काय 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 करते म्हणते. आणि भिक्खू बनवता का त्याला? भिक्खूनी बनवता का त्याला? तर मग म्हणते नाही ना हो, कसं जमेल म्हणते. आमच्या माथारपणाची काठी बनली पाहिजे ना. म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सुद्धा स्वतःपासून सुरुवात करावी लागते.
दुसऱ्याच्याकडे बोट तर कोणी दाखवेल, त्यांनी करावं त्यांनी त्यातल्या त्यात फुकटच करावं म्हणते, आपलं काहीच योगदान देत नाही. हे कधी विहारात जात नाही, कधी भोजनदान देत नाही, कधी कार्यक्रमात मदत करत नाही, आणि हे म्हणते भारत बुद्धमय झाला पाहिजे म्हणते. काहीचा ढेकळाचा भारत बुद्धमय होईल आणि दुरूनच होईल का, कोरडात होईल का, तुम्हीच सांगा, होईल का? मुख्यच बसता बापा. आणि त्यामुळे भारत बुद्धमय करण्यासाठी सुद्धा आपल्याला योगदान द्यावं लागेल, स्वतः धम्माचं आचरणही करावं लागेल आणि धम्म प्रचारातही योगदान द्यावं लागेल. आपल्याला आपला परिवार बुद्धमय बनवावा लागेल किमान, तेव्हा भारत बुद्धमय बनेल. भारताला बुद्धमय बनविण्यासाठी अगोदर किमान आपलं घर तरी बुद्धमय बनवलं पाहिजे. नाही तर बापा काही काही ठिकाणी आम्ही जातो, काही शहराला लागून गावाला लागून लय मोठमोठे कोणकोणते स्थळ असतात म्हण. तुमच्याकडे आहे कोणतं एक स्थळ, येताना पाठीवर लिहिलेलं होतं 10 किलोमीटर राहिलं, 15 किलोमीटर राहिलं, 5 किलोमीटर राहिलं, मग आता उजवीकडे वळा आणि कोणीकडे वळा, आणि लोकांच्या अंगात येते म्हणे तिथं काय 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 विचारूच नका, लोक लय लांबून येतात म्हणे. तुमच्या जिल्ह्यात दिलं त्यांनी, तुम्ही नसाल तसे बापा, तुम्ही बिलकुल जात नसाल. पण भरपूर लोक आपले पण बघा हे नको नको त्या गोष्टी करतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला त्याचं आचरण करता आलं पाहिजे. जर आचरणशील बनलो आपण तरच भारत बुद्धमय बनण्याकडे वाटचाल सुरू होईल. आणि म्हणून तिसरी धम्मसंगीती कोणाच्या काळामध्ये आणि कुठे झाली? पाटलीपुत्र येथे सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिसरी धम्मसंगीती झाली. बुद्ध शासनाला, बुद्ध वचनाला शुद्ध करण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी, तिचं संकलन करण्यासाठी. चौथी धम्मसंगीती जी आहे ती श्रीलंकेमध्ये झाली. पण चौथ्या धम्मसंगीतीमध्ये एक गोष्ट झाली, चौथी धम्मसंगीती थेरवादी परंपरेची पण झाली आणि चौथी धम्मसंगीती महायानी परंपरेची सुद्धा झाली. चौथ्या धम्म परिषद थेरवादी परंपरेची चौथी धम्म परिषद श्रीलंकेमध्ये झाली आणि चौथी धम्मसंगीती महायानी परंपरेच्या माध्यमातून काश्मीरला झाली. राजा कनिष्क होता बघा इथं, त्याच्या काळामध्ये काश्मीर आहे ना आताच जम्मू काश्मीर, त्या जम्मू काश्मीरमध्ये चौथी धम्मसंगीती झाली. चौथी जी धम्मसंगीती श्रीलंकेत झाली तिची विशेषता काय होती माहिती आहे आपला? तिसऱ्या धम्मसंगीतीपर्यंत भगवान बुद्धाचं वचन मौखिक रूपाने लोकांपर्यंत पोहोचत होतं. मौखिक श्रुतमय प्रज्ञेच्या द्वारे ऐकायचं, पाठ करून ठेवायचं आणि पुढच्या पिढीला ते शिकवत राहायचं. ऐकायचं, पाठ करायचं, मौखिक पद्धतीने पुढच्या पिढीला सांगायचं, लिपिबद्ध झालं नव्हतं. तिसऱ्या धम्मसंगीतीपर्यंत बुद्धाचं वचन लिपिबद्ध झालं नव्हतं, लिहिल्या गेलं नव्हतं. चौथी धम्मसंगीती थेरवादी परंपरेची जी श्रीलंकेमध्ये संपन्न झाली ना, तर तिथे ताडपत्रावरती भगवान बुद्धाचं वचन सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक लिहून ठेवल्या गेलं. तुम्ही आजही श्रीलंकेला जाल तर सर्वात प्रथम चौथ्या धम्मसंगीतीमध्ये लिहिलेलं त्रिपिटक आजही तुम्हाला सापडेल. आपले बाबासाहेब श्रीलंकेला जाऊन आले बघा. तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस जर वाचत असाल, कोणी वाचलं का तुमच्यापैकी? बाबासाहेबांची ग्रंथसंपदा कोण वाचते तुमच्यापैकी? तुम्हालाच विचारतो बापा, वाचत नाही कोणीच? इथं लयच अवघड आहे की हो. मग बाबासाहेबांना वाचल्याशिवाय समजतील का बाबासाहेब? नाही तर भीम के लखते जिगर, अर्ध्यापेक्षा जास्त उधरण, अर्ध्यापेक्षा कमी धर. असे भीमके लखते जिगर जर असतील तर भारत बुद्धमय होईलच कसा? त्यासाठी बाबासाहेब वाचावे लागतील. बाबासाहेबांची ग्रंथ संपदा वाचावी लागेल. रायटिंग अँड स्पीचेस वाचावे लागतील. सर्व 22 खंड दि बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ वाचावा लागेल. क्रांती आणि प्रतिक्रांती वाचावी लागेल. तेव्हा कुठे बाबासाहेब समजतील? नाही तर जय भीम बोलो बापा, तुम्ही नाही तसे. पण जय भीम बोलून किधर भी चलो म्हणते ना. आता तर इथं बसलेले आहे ते म्हणे आचारसंहिता लागली म्हणे साहेब. आता आचारसंहिता कशाची? तर निवडणुकीची. आणि निवडणुकीत काय होते हे तर तुम्हाला मी सांगायलाच नको बाबा. 500 रुपयाला एक माणूस विकते. तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले आहे. पण आपल्या देशामध्ये 500ला एक माणूस विकते. कधी कधी दारूपायी एक माणूस विकल्या जाते, कधी कधी मटणापायी माणूस विकल्या जाते, तर कधी कधी 1000ला एक माणूस.
लोक विचारतात किती मेंबर आहेत घरात, किती सदस्य तुमच्या नातेवाईकांचे, तेवढे पैसे बघा. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत बाबासाहेबांचं वाचन आपण करणार नाही, जोपर्यंत धम्माचं आपण प्रत्यक्ष आचरण करणार नाही, पंचशील पालन करणार नाही, 8 दिवसातून 1 दिवस अष्टशील पालन करणार नाही, जोपर्यंत बुद्ध विहारात जाणार नाही, जोपर्यंत धम्मदेशना श्रवण करणार नाही, तोपर्यंत हा वरचा मजला उघडणार नाही. नाही तर वरचा मजला बंदच असला की मग माणसाला काही कळत नाही आणि मनुष्य लोभामध्ये, द्वेषामध्ये आणि मोहामध्ये वाहत जातो बघा. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं मनुष्याला याच जन्मामध्ये निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी लोभ प्रवृत्ती, द्वेष प्रवृत्ती आणि मोहाची प्रवृत्ती कमी 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 करून नष्ट करता आली पाहिजे. आणि म्हणून 4थ्या धम्मसंगीतीमध्ये त्रिपिटक श्रीलंकेमध्ये लिपिबद्ध केलं. 5वी धम्मसंगीती झाली ब्रह्मदेशामध्ये. 5वी धम्मसंगीती कुठे झाली? ब्रह्मदेशामध्ये, ज्याला म्यानमार म्हणतात, ब्रह्मदेश म्हणतात, बर्मा म्हणतात, भारताच्या बाजूलाच देश आहे. त्या ब्रह्मदेशामध्ये 5वी धम्मसंगीती पार पडली. आणि त्या धम्मसंगीतीची सुद्धा विशेषता काय होती माहिती आहे? त्या संगमरवरच्या दगडावरती त्रिपिटक लिहून ठेवलेलं. आजही तुम्ही ब्रह्मदेशात जर गेलात तर तुम्हाला ते पाहायला मिळेल बघा. माहिती आहे तुम्हाला? 5व्या धम्मसंगीतीमध्ये सुद्धा ब्रह्मदेशामध्ये, म्हणजे 4थ्या धम्मसंगीतीत श्रीलंकेत लिपिबद्ध केलं, लिहून ठेवलं. आणि 5व्या धम्मसंगीतीमध्ये ब्रह्मदेशाने लिहून ठेवलं. 5वी धम्मसंगीती ब्रह्मदेशात झाली. आणि 6वी धम्मसंगीती देखील ब्रह्मदेशातच झाली. 1954ला सुरू झाली आणि 1956ला ती संपली. आणि त्यामुळे तिची विशेषता अशी होती, ब्रह्मदेशामध्ये जी 6वी धम्मसंगीती झाली ना, तिची काय विशेषता होती? महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या 6व्या धम्मसंगीतीच्या प्रारंभाच्या कार्यक्रमालाही होते आणि तिच्या समारोपाच्याही कार्यक्रमाला होते. ही विशेषता 6व्या धम्मसंगीतीची होती. आणि एस.एन. गोयंका गुरुजी देखील त्या 6व्या संगीतीमध्ये उपस्थित होते. आणि अशा प्रकारे बघा किती संगीत्या झाल्या. आता मला सांगा, 6 वेळा मोठमोठाल्या भिक्खूंनी, विशेष म्हणजे अर्हत भिक्खूंनी, हजारो भिक्खूंनी, 2500 भिक्खू होते बघा 5व्या 6व्या धम्मसंगीतीला. एवढ्या भिक्खूंनी बुद्धाचं एक एक वचन लिहून ठेवलं, मुखोद्गत केलं. कितीतरी भिक्खू त्रिपिटकाचार्य झाले. कोणी सुत्त पिटकामध्ये अग्रेसर होतं, कोणी विनय पिटकामध्ये अग्रेसर, तर कोणी अभिधम्म पिटकामध्ये अग्रेसर. आजही तुम्ही जगभरामध्ये पाहाल तर अत्यंत विद्वान भिक्खू तुम्हाला पाहायला भेटतील बघा. बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी अहोरात्र झटणारा पूज्य भिक्षू संघ आहे. भगवंताने या वस्त्राची निर्मिती केली बघा. याला अर्हताची ध्वजा म्हटलेला आहे. केवळ कपडा, केवळ वस्त्र नाही आहे बघा. काय पर्यायी शब्द दिला याला? अर्हताची ध्वजा. हे जीवर मोठं प्रभावित करते बघा माणसांना. तुम्ही पाहत असाल तर या वस्त्राकडे पाहिल्यावर असे हात जोडल्या जातात बघा. कारण ही कोणाची देण आहे? कोणी दिलं? हे कोणी निर्माण केलं? तथागत भगवान बुद्धांनी निर्माण केलं बघा. आणि म्हणून भिक्खू संघाकडून अहोरात्रपणे 2500 वर्षांपासून ही धम्मध्वजा फडकत आहे. जरी भारतामध्ये नंतरच्या काळामध्ये 12व्या शतकापर्यंत, जवळपास 12-12.5 शतकापर्यंत भारतामध्ये बुद्धाचा धम्म अत्यंत समृद्ध होता. परंतु नंतरच्या काळामध्ये पुष्यमित्र शुंग जन्मास आला आणि त्याने कारस्थान करून कपट नीतीने बृहदत्ताचा खून केला. त्याची गादी छिनली त्याने. आणि तेव्हापासून भिक्खूच्या कत्तली सुरू झाल्या. भिक्खूला मारझोड सुरू झाली. विहारांना नष्ट करण्याचं काम सुरू झालं. विहारांच्या तोडफोड करण्यात आल्या. ज्या विहारांची तोडफोड करता आली नाही त्याचे धार्मिक स्थळ वेगळे बनवले. त्याचं उदाहरण म्हणून इथे साकेत नगरी जी होती, जिला आता अयोध्या म्हणतात, ऊस माळ्याचा आणि भांडण कोल्ह्याचं अशा प्रकारची परिस्थिती बघा या देशामध्ये निर्माण झाली. बरं झाले आपले बाबा जन्माला आले. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
युगान युगानंतर महापुरुष जन्माला येत असतात बघा. महापुरुष काही सहज जन्माला येत नसतात, युगान युगे जातात. पडता काळ जेव्हा निर्माण होतो तेव्हा महापुरुष जन्माला येतात. हजारो वर्ष त्या काळी बौद्ध असलेले लोक हजारो वर्ष जेव्हा गुलामगिरीमध्ये खितपत पडलेले होते, बुद्ध धम्माची जेव्हा पडती कळा बुद्ध धम्माला आली तेव्हा महामानवाचा जन्म झाला महूमध्ये 14 एप्रिल 1891 स्वतःच्या हिमतीवर जिद्दीने चिकाटीने प्रचंड परिश्रम घेऊन मेहनतीने तो महामानव शिकला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेला, कोलंबिया विद्यापीठामध्ये गेला. आता 7 नोव्हेंबरला बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस झाला बघा. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस वरती आम्ही त्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचे शिक्षण विषयक विचार थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला बघा. तर बाबासाहेब विदेशामध्ये गेले, शिक्षण घेतलं आणि आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढून बाबासाहेबांनी त्रिपिटकातील एक ग्रंथ तौलनिक अभ्यास करून त्याच्यावरती संशोधन केलं. 1935 ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा जरी केलेली असली तरी धर्मांतर कधी केलं? 1956 ला, म्हणजे 20-21 वर्षांचा हा कालावधी आहे. बाबासाहेबांनी यामध्ये अभ्यास केला तौलनिक सर्व धर्मग्रंथांचा आणि त्यातून कोणता धर्म निवडला? भगवान बुद्धाचा धम्म निवडला, ज्यामध्ये गुणवत्तेला महत्व आहे, ज्यामध्ये आचरणाला महत्व आहे. आचाराविन विचारवाया, आचाराविन विचारवाया, व्यर्थ असे ते ज्ञान बोध हा, बुद्धाचा तू जाण बोध हा, बुद्धाचा तू जाण. काय महत्वाचं आहे? आचरण महत्वाचं आहे बघा. आणि विचारही तेव्हाच टिकतात जेव्हा त्या विचारांचं कोणी आचरण करत असेल. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आचरणिक धर्म जो आहे, धम्म जो आहे तो बुद्धाचा आहे हे ओळखलं आणि बुद्धाचा धम्म आपल्याला दिला. परंतु नंतरच्या काळात मी तुम्हाला मघाशी जे म्हणालो की बुद्धाचा धम्म नष्ट होण्याचे कारण थोडक्यात तुम्हाला सांगेल. कारण त्रिपिटक जे आहे हे फार महत्वाचं आहे बघा. एखाद्या धम्माचं साहित्य जेव्हा नष्ट होते, तुम्हाला माहित आहे, तुम्हाला एखाद्या धर्माचं संस्कृती नष्ट करायची असेल तर त्याचं तत्वज्ञान, त्याची ग्रंथसंपदा नष्ट केली पाहिजे. एक. दुसरी गोष्ट धर्मगुरू नष्ट केले पाहिजे. 2. तिसरी गोष्ट आचरण करणारे लोक नष्ट केले पाहिजे. जर साहित्यच नष्ट केलं, अहो नालंदा 6 महिने जळत होती हो. नालंदा विश्वविद्यापीठ होतं जिथे त्या काळामध्ये जगभरातून विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येत होते, संशोधन करण्यासाठी येत होते, रिसर्च करण्यासाठी येत होते. नालंदा जाळल्या गेली. बौद्ध विश्वविद्यापीठ होतं नालंदा, जाळलं ते. बौद्ध धम्माची पिछेहाट व्हावी, बुद्ध धम्म नष्ट व्हावा, बुद्ध नष्ट व्हावा म्हणून लोकांनी भगवान बुद्धाच्या मूर्त्या गाडून टाकल्या, तोडल्या, फोडल्या आणि बौद्ध भिक्खूंना सुद्धा मारझोड केली. त्यांचं एक हे मुंडकं शिरच्छेद केला त्यांचा. परंतु आजही जगात जर तुम्ही पाहिला तर सम्राट अशोकामुळे बुद्ध धम्म जिवंत आहे बघा. त्या सम्राट अशोकाने 9 समित्या गठीत केल्या होत्या भिक्खूंच्या. किती? 9 समित्या गठीत केल्या होत्या. पण सुरुवात आता मी मघाशी जे म्हणालो स्वतःच्या घरापासून केली. आपली मुलगी आणि मुलगा दिला आणि भारताच्या बाहेरच्या 9 राष्ट्रांमध्ये त्याने भिक्खू संघाला सगळ्या व्यवस्थेने पाठवलं म्हणजे असे जा म्हणाले नाही, तर त्यांच्या जाण्याची व्यवस्था, तिथे राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांना कुठली अडथळा येणार नाही अशी व्यवस्था त्याने केली. आणि म्हणून बघा भारतातला धम्म जरी नष्ट केला परंतु जगामध्ये बघा बुद्धाचा धम्म तसाच राहिला. आणि बाबासाहेब मग श्रीलंकेला गेले, ब्रह्मदेशात गेले, त्यांनी तिकडे बुद्ध धम्माचं वैभव पाहिलं. बाबासाहेब प्रभावित झाले आणि पुन्हा मग इकडे आले आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बुद्धाचा धम्म स्वीकारला. गुरु चंद्रमणी महास्तवीर हे ब्रह्मदेशाच्याच ट्रेडिशनचे होते बघा. गुरु चंद्रमणी महास्तवीर
त्रिसरण पंचशील ग्रहण केलं बाबासाहेबांनी, बुद्ध धम्माची रितसर दीक्षा घेतली आणि नंतर इथल्या शोषित पीडित जनतेला जे एका धर्म व्यवस्थेच्या विळख्यामध्ये पडलेले होते खितपत, त्यांना 22 प्रतिज्ञान्वये बुद्ध धम्माची दीक्षा दिली बघा. आणि म्हणून बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. बुद्ध धम्मामध्ये बघा एक 7च पॉइंट मी सांगतो तुम्हाला की बुद्ध धम्माचा ऱ्हास कशामुळे होतो हे भगवंतानेच कुठं संदर्भ दिला. आता अंगुत्तर निकायामध्ये, दीघ निकायामध्ये, महापरिनिब्बाण सुत्तामध्ये अशा काही सुत्तात भगवंताचाच संदर्भ आहे की बुद्ध धम्म नष्ट कशामुळे होतो, त्याचा ऱ्हास कशामुळे होतो. तुम्ही ऐकण्याची तयारी दर्शवत असाल तर 5 मिनिटात सांगू. हां, व्हेरी गुड. तुम्ही चांगले आहे बाबा. स्वतःसाठी साधुकार द्या. आम्ही आधाशासारखं बोलतोय कारण आम्हाला बोलवलं बुलढाण्याला, कितीतरी दिवसानंतर आलो आम्ही. बुलढाण्याचे लोक भरपूर आहे. आता कुठून कुठून आलात तुम्ही, पण सांगतो. पहिली गोष्ट तर बघा, धम्म विनयाचा विसर जेव्हा पडतो अनुयायांना तेव्हा धम्माचा ऱ्हास होतो बघा. बुद्ध वचनाचा ऱ्हास होण्याचं पहिलं कारण कोणतं आहे? धम्म विनयाचा विसर पडणे. आज आपण पाहतोय परिस्थिती कशी आहे. अनेक लोक असे आहेत की बाल्याची माय 10x10च्या खोलीत, बाकी विहार, धम्म, समाज, बाबासाहेबांचा विचार गेला म्हणते चुली. आता बुलढाणा काही एवढाच असेल का? बोलो मेरे को, बुलढाणा इतना ही होगा? बुलढाणा तो बहुत बड़ा होगा. लेकिन है ये, कारण धम्म विनयाचा विसर जेव्हा पडतो तेव्हा धम्माचा ऱ्हास होतो. कारण धम्म विनय कशाला म्हणतात तर भगवंताचा धम्म आणि विनय हे जेव्हा आचरणामध्ये आणल्या जातात तर तो धम्म विनय असतो. त्याला विनयाचा अभ्यास केला पाहिजे. जसं भिक्खूचे विनय आहेत, श्रामणेरांचे विनय आहेत, भिक्खुनींचे पण विनय आहेत. श्रेष्ठ त्यालाच म्हटलं भगवंताने ज्यांच्यामध्ये विनय आहे. न तावता धम्म धरो यावता बहुभासते योच पंपी सुतवानं धम्मं कायेन पश्यति. भगवंताचं हे वचन आहे. भगवंताने गुणवत्तेला महत्व दिलेलं आहे. तुमच्या शरीराचं वय किती वाढलंय, तुमचे केस पिकले की काळे आहेत, ह्याला महत्व दिलं नाही, आचरणाला महत्व दिलं. मग ते भिक्खू असो, भिक्खुणी असो, श्रामणेर असो, श्रामणेरी असो, उपासक असो की उपासिका असो, महत्व कशाला दिलं? आचरणाला. म्हणून धम्म विनयाचा विसर जेव्हा त्यांच्या अनुयायांना पडेल तेव्हा धम्माचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. म्हणून वारंवार वंदना, परित्राण, चांटिंग ही झाली पाहिजे, पठण झालं पाहिजे आणि धम्माच्या देसना पण वारंवार झाल्या पाहिजे. बघा, वारंवार जर धम्माच्या देसना होतील तर लोकांमध्ये धम्माच्या प्रती जागृती निर्माण होईल की नाही, लोकांमध्ये श्रद्धा वाढीस लागेल की नाही, बुद्ध शासनाची वृद्धी होईल की नाही, लोकांमध्ये गोडी निर्माण होईल. आणि म्हणून पहिलं कारण धम्म विनयाचा विसर पडणे. दुसरं कारण सांगितलं संघातील कलह व मतभेद. संघातील कलह व मतभेद. आपणास ठाऊक असेल भगवान बुद्धांनी 4 परिषदा निर्माण केल्या बघा. भिक्खूची परिषद, भिक्खुणीची परिषद, उपासकाची परिषद आणि उपासिकांची परिषद. यालाच धम्मरथाची 4 चाक म्हटलेलं आहे. एक पंक्चर जर झालं तर ते 3 चाकावर गाडी चालत नाही. ते पंक्चर काढावं लागते अगोदर, तेव्हा गाडी सुरळीत पाहिजे तिथे पोहोचू शकते. म्हणून या ठिकाणी म्हटले संघातील कलह व मतभेद. संघामध्ये, या 4 संघामध्ये जर कलह असतील आणि मतभेद असतील तर धम्माचा ऱ्हास होईल की नाही. म्हणून उपासकांमध्ये आणि भिक्खूंमध्ये समन्वय असला पाहिजे. आणि आज मितीस कधी कधी सांगायलाही वाईट वाटते. लोक म्हणतात, मी त्या दिवशी भीमराव आंबेडकर साहेब होते औरंगाबादला आपल्या कार्यक्रमामध्ये, महाथेरो समारंभामध्ये, भिक्षू संघही होता. तिथेही मी हे म्हणालो की प्रत्येक जण म्हणतोय धम्माचं कार्य करणारा की मी बाबासाहेबांचं काम करतो आहे, मी बुद्धाचं काम करतो आहे, मी धम्म प्रचाराचं काम करतो आहे. पण एक माणूस आपला दुसऱ्याला सहन होत नाही. होते तुमच्याकडे खेकडा प्रवृत्ती नसेल असं काही नाही, नाही का बाबा? तुम्ही थोडी मंगळावर राहता, तुम्ही भारतातच राहता. एक माणूस आपला दुसऱ्याला सहन, आपल्यापेक्षा चांगलं काही कोणी करत असेल की हे काड्या करते,
आनंद कौशल्यान भंतीजीने खेकडा सांगितला प्रवृत्ती तुम्हाला ठाऊक असेल, तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर. एक खेकडा वरती चालला भारताचा तर दुसरा खेकडा त्या खालून त्याचे पाय ओढते. आणि विदेशातला खेकडा एक वरती जर चालला तर खालचा पाहते त्याचा अनुसरण करण्यासाठी की पहिला पाऊल कसा कुठं ठेवलाय, कुठं स्टेप टाकली त्यानं, वरती कसा निघाला, ते बरोबर त्याचं अनुकरण करते. आणि भारतीय खेकडा एक वरती निघण्याचा प्रयत्न केला की माझ्या पुढे जातो का, पाय धरते ओढते, मग त्रुटी काढे, निंदा करे आणि विचारूच नका बापा काय काय करेल, आणि तुमच्याकडे नसेल तर बिलकुलच असं म्हणू शकत नाही. तुम्ही तसे बिलकुल नसाल, मात्र अशा लोकांची कमतरता बुलढाण्यातही नसेल हे खात्रीने मी सांगू शकतो बघा तुमच्या माहितीसाठी. कारण एक ना धड भाराभर चिंध्या आहेत बघा सगळ्या. मय बडा आम्ही जे करतो तेच बरोबर आहे, ते बरोबर नाही आहे. चांगलं जरी असेल कोणी करत असेल तर मला विचारलं नाही म्हणते, माझं नावच घेतलं नाही म्हणते, आणि मला हारत दिला नाही म्हणते, मला विचारलंच नाही, आणि आमकत नाही, धमकत नाही, याला कवडीचं ज्ञान नाही, आणि मीच मोठा म्हणते, तुम्ही नाही बापा. पण असं म्हणतात लोक. आणि म्हणून तुम्हाला हे सांगत आहे की मतभेद जर असतील, कलह जर असतील तर धम्माचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. तिसरा पॉइंट, धम्मतत्वांचा चुकीचा अर्थ लावणे. धम्मतत्व बघा, पुनर्जन्माबद्दल, पुनर्भावाबद्दल चुकीचे समज, गैरसमज आहेत बघा. एक वाक्यता आहे का? आता तुम्हालाच बसलेल्या लोकांना मी जर प्रश्न केला की बुद्ध धम्मामध्ये पुनर्जन्म, पुनर्भव आहे की नाही, तर तुम्ही काही काही मौन राहाल, मुकेच बसाल, काही म्हणाल नाही, आणि काही म्हणाल आहे. होईल का एकमत? वाटतं का तुम्हाला होईल एकमत? नाही होणार. बघा, बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा ग्रंथ लिहिताना त्याच्या प्रास्ताविकात 4 प्रश्न उपस्थित केले बघा. 4 आर्य सत्यासंबंधी आहे, भिक्खू संघासंबंधी आहे, पुनर्जन्मासंबंधी आहे, वगैरे वगैरे. तुम्ही ते वाचत राहा, कधी कधी तौलनिक अभ्यास केला पाहिजे. आणि त्यामुळे धम्मतत्वाचा चुकीचा अर्थ जर लावला, एक वाक्यता जर नसेल तर धम्माचा ऱ्हास होतो. चौथा पण, लाभ, कीर्ती व प्रतिष्ठेची इच्छा जेव्हा निर्माण होते, लाभ, कीर्ती आणि प्रतिष्ठेची जेव्हा इच्छा प्रचंड प्रमाणात होते तेव्हा धम्माचा ऱ्हास होतो बघा. आणि त्यामुळे शुद्ध हेतूने, निस्वार्थपणे धम्माचा प्रचार प्रसार आपल्याला करता आला पाहिजे. धम्म प्रचारामध्ये जर शुद्धता नसेल, धम्माचं काम करताना जर शुद्धता नसेल, निस्वार्थपणा नसेल, तर बघा कार्यक्रम बिघडतो बघा. म्हणून समाजामध्ये आम्ही पाहतो, आमच्या तुम्हाला नाव ठेवत नाही बाबा, बारीक तोंड करू नका, पण समाजामध्ये आम्ही पाहतो काही लोक, 3 प्रकारचे लोक आहेत. काही लोक तोडणारे आहेत माणसांना, तोडणारे म्हणजे असे कुऱ्हाडीने काठ्याने तोडायची गरज नाही, पण माणसं तोडतात. घरात ठेवत नाहीत, समाजात ठेवत नाहीत, संघटनेमध्ये ठेवत नाहीत. काही लोक तोडणारे असतात माणसं. तोडणं जमलं नाही तर काही लोक माणसं फोडणारे असतात. तोडता आलं नाही तर फोडतात, आणि फोडण्यासाठी शस्त्र वापरतात, निंदेच. कोणतं? निंदेच. निंदा केली, आमची आई म्हणायची पूर्वाश्रमीची, चहाडीला गोडी. म्हणजे चहाडी करणारं कोणी असेल, भेटलं शेजाऱ्याची, समजा चहाडी करणारं कोणी भेटलं तर बसता का, चहा करू का तुमच्यासाठी, जेवण वगैरे केलं की नाही, चेहरा सुकून गेला. हा काय म्हणले बघ, कसं काय, पळून कशी काय गेली म्हणे, येत नाही नांदायला, हा बरं झालं. मग तर चहाडीला गोडी असते कधी कधी काही ठिकाणी. आणि म्हणून बघा, काही लोक तोडणारे, काही लोक फोडणारे, आणि काही लोक असतात जोडणारे. किती प्रकारचे झाले माणसं? 3 प्रकारचे, तोडणारे, फोडणारे आणि जोडणारे. आता तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात बाबा ते तुम्हालाच विचारा. आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, लाभ, कीर्ती व प्रतिष्ठेची इच्छा जेव्हा प्रमाणाच्या बाहेर होते तेव्हा धम्माचा ऱ्हास होतो. बाह्य देखाव्याला जेव्हा महत्व दिल्या जाते, बाह्य देखाव्याला जेव्हा महत्व दिल्या जाते तेव्हा धम्माचा ऱ्हास होतो. कारण धम्म टिकतो तेव्हा, बुद्धाचं वचन टिकते तेव्हा जेव्हा शीलाला महत्व दिल्या जाईल, समाधीला महत्व दिल्या जाईल आणि प्रज्ञेला महत्व दिल्या जाईल, तेव्हाच धम्माचा प्रचार प्रसार होतो, बुद्ध शासनाची वृद्धी होते. त्यानंतर बघा, साधना व सती विसरणे. ध्यान साधनेचा विसर जेव्हा लोकांना, अनुयायांना पडेल, मग ते भिक्खू असो की उपासक असो, तेव्हा धम्माचा ऱ्हास होतो बघा. आताच मी सांगितलं, समाधी पण फार
महत्वाची आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत पद प्राप्त करण्यासाठी अर्थात निर्वाण पद प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे? ध्यान मार्ग अत्यंत आवश्यक आहे. समाधी मार्ग सांगितला बघा, त्याला सम्यक समाधी बाबासाहेबांनी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितली, बुद्ध धर्मातली सम्यक समाधी, आणि ती आपण शिकली पाहिजे. म्हणून विपස්සना पण केली पाहिजे, आनापानसती केली पाहिजे. कोणाची मोनोपोली नाही आहे त्याच्यामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतो. बरेच लोक आपले म्हणतात की कोणतं सेंटर कोणाचा असेल, कोणता शिकवणारा गुरुजी कोणते दुसरा असेल, भलता तसलता. बुद्ध ध्यान हे भगवान बुद्धाने शिकवलं. निर्वाण प्राप्तीसाठी ध्यान करावंच लागेल. ध्यानाशिवाय निर्वाण प्राप्ती होऊ शकत नाही. मन निर्मळ करण्यासाठीचं दुसरं कोणतंही औषध नाही आहे शिवाय ध्यानाच्या, आणि म्हणून ध्यान हे अत्यंत आवश्यक आहे. शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगेल, अज्ञान आणि आळस. धम्माचं आचरण करण्याच्या बाबतीमध्ये आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्या बाबतीमध्ये जर अज्ञान असेल आणि आळस असेल तर धम्माचा ऱ्हास होतो. आज विहार भरपूर असतील तुमच्या बुलढाण्यातही बांधून ठेवलेले, पण त्याची चावी किसके पास होती है? हसू लागले बापा तुम्ही. याचाच अर्थ असा आहे, इधर भी वही है और उधर भी वही है. विहाराची चावी म्हणते फलाण्याजवळच असावी, बिस्ताण्याजवळ नसावी म्हणते. फलाना बिस्ताना समजते ना, तुम्ही लय हुशार. विहार बंद पाडले आपल्यात लोकांनी बघा, काही विहार बंद पाडले. माझ्यातला भीम मीच केला उणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. काय दोष देता इतरांना, कोणत्या संघटनेला, कोणत्या लोकांना? अहो त्यांचा तर अजेंडाच आहे, त्यांचा तर तो अजेंडाच आहे. बुद्ध धम्म नष्ट झाला पाहिजे, बाबासाहेबांचा विचार नष्ट झाला पाहिजे. तुमचा कोणता अजेंडा आहे? तुमचा अजेंडा कोणता? त्याचा जर तुम्हाला विसर पडेल तर दुसऱ्याला काय दोष देता? अर्थ आहे त्या दोष देण्याला? काहीच अर्थ नाही आहे. विहार बांधून ठेवले आणि त्याच्यात तुम्ही जाऊन नतमस्तक होत नसाल, पंचशील घेत नसाल, वंदना घेत नसाल, उपोषदशील ग्रहण करण्यासाठी जात नसाल, भंतीजीला बोलवत नसाल, धम्मदेशना होत नसेल, ग्रंथ वाचन होत नसेल, काय बुद्ध धर्माचा ऱ्हास होणार नाही? अहो धूळ खात पडलेली हो काही विहारांमध्ये. आम्ही अचानकपणे कधी कधी दौऱ्यावरती असताना जातो. बाबासाहेबांना 14 एप्रिलला टाकलेला हार, पुष्पहार, कितीतरी दिवस तसाच सुकून गेला. तुम्ही पाहिला असेल. हे सांगतानाही वाईट वाटते बघा, पण अशी परिस्थिती आहे तुमच्यामध्ये. कोण धम्माचा ऱ्हास कोण करते? इतर करतील. अहो अनुयायीच ऱ्हास करतील जर ते ध्यानावर नसतील तर. आणि म्हणून इथं सांगितलं अज्ञान आणि आळस. धम्माबद्दलचं अज्ञान. काय विहारात जायचं, काय भंतीजींना बोलवायचं, आणि काय ध्यानाला जायचं, आणि दान काय द्यायचं, असा विचार जर बौद्ध म्हणून घेणाऱ्यांचा असेल तर काय भारत बुद्धमय होईल? काय बुद्धाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होईल का? भिक्खू तुम्हाला म्हणजे नको असतील, किंवा भिक्खूंना तुम्ही त्रास देत असाल, परेशान करत असाल, स्वतःचा मुलगा देत नसाल, तर धम्माचा ऱ्हास होईल की नाही? आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी म्हणून हे बोलतोय. आपले जरा चिमटे गोळ्या जरा बेधडक असतात, सगळ्यांनाच आवडत नाहीत, परंतु आपलं तत्व ठरलेलं आहे, कोणी वंदो अथवा निंदो. या बुलढाण्याला तुमच्या पुन्हा बोलवा नका बोलू, आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण आपल्यासाठी जग लय मोठं आहे. आणि त्यामुळे आपण बदललो पाहिजे, सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. हे मला सांगायचं आहे, कारण बाबासाहेबांना आपल्याकडून अपेक्षा होती, भिक्खूंकडून पण अपेक्षा होती आणि उपासकांकडून सुद्धा अपेक्षा होती. आणि उपासक आणि भिक्खूंमध्ये समन्वय असायलाच पाहिजे, कारण परस्परावलंबी आहेत भिक्खू आणि उपासक. कारण धम्माचा रथ पुढे जर न्यायचा असेल तर धम्माचं आचरण करून एक दुसऱ्याच्या प्रती वैरभाव जो आहे तो आपल्याला काढून टाकता आला पाहिजे. आणि म्हणून भगवंताच्या वचनाचं संकलन करण्यासाठी, त्याचा संग्रह करण्यासाठी वारंवार सुत्त, अभिधम्म आणि विनयाचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून बघा, जगात अमेरिकेतील महिला उपासिका, अमेरिकेतील उपासक हजारो रुपये, 7 करोड रुपये
या चॅन्टिंगचा खर्च किती आहे? 7 करोड. ती अमेरिकेची बिचारी उपासिका 20 वर्षापासून सलग, किती? 20 वर्षांपासून सलग बुद्ध गयेला जगातल्या बौद्ध भिक्खूंना निमंत्रित करते. विमानानं, कोणी भारतातून रेल्वेनं, कुठून कुठून येतात. त्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, त्यांची भोजनाची व्यवस्था, त्यांना दान, चिवर, भिक्षापात्र, परिष्कार, प्रवास खर्च वगैरे वगैरे देते. तिची किती श्रद्धा म्हणावी तुम्ही. तिच्यासाठी साधुकार दिला पाहिजे. बुद्ध गयेला आपण जर वारंवार गेलो तर आपल्याला म्हणता येईल की बुद्ध गया आमची. पण काही बिचारे लोक पैसा कमवता 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 कपाट भरते, गाडगय भरते, मडकय भरते, 7 पिढ्यांना पुरून उरेल एवढं कमवते आणि बुद्ध गयात जाणं होत नाही. कुछ लोग ऐसे भी है की जाणंच होत नाही. कारण जोपर्यंत कमवायचं तोपर्यंत कमवते कमवते आणि एकदा बटन दबण्याची वेळ आली तेव्हा म्हणते आता जावाची फार इच्छा आहे म्हणते, पण काय करावं, गुडघेत दुखू लागले म्हणते, बीपीच हाय होऊ लागला म्हणते, लो होऊ लागला म्हणते. आणि तसं करता करताच बटन दबते आणि आता उचला म्हणते यांना. लवकर आंघोळ, पोस्टमार्टम केली असेल तर तिकडून तिकडच चला म्हणते स्मशानात. काही अंगठी बिंगठी गळ्यात बिळ्यात कानात नाकात कुठं काय आहे का ते काढून घ्या म्हणते. ज्या बेडवर झोपले होते तेवढी गादी गोधडं बिधडी काय जे असेल उशी बिशी ते चाला म्हणते स्मशानात घेऊन आणि ते जाळा म्हणते तिकडच आणि लावा म्हणते टेंभा एकदाचा आणि चला म्हणते. कधी पुण्यानुमोदन जलदान विधी आहे ते एकदा डिक्लेअर करा आणि संपला विषय. 20 रुपयाचा हार टाकला की आपण गेलो. आणि इथं असेपर्यंत हे माझं ते माझं, हे माझं ते माझं, मी 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 करते आणि बटन दबलं की राख होते सगळे. आणि म्हणून हा सांगतोय तुम्हाला, राख होण्याच्या अगोदर, बटन दबण्याच्या अगोदर बुद्ध धम्माला समजून घ्या, बुद्ध धम्माचा अभ्यास करा, बाबासाहेबांचा अभ्यास करा, स्वतःला, स्वतःच्या परिवाराला, लेकरा बाळांना बुद्ध धम्माचा अभ्यास करून त्यांना बुद्धमय बनवाल. यासाठी म्हणून तुम्हाला ही एक धम्मदेशना दिली. पूज्य भिक्षू संघाने मला सहन केलं त्याबद्दल मी भिक्षू संघाचा आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. कुणाल पैठणकर यांनी आम्हाला निमंत्रित करून ही धम्मदान देण्याची सुवर्ण संधी प्राप्त केली त्याबद्दल त्यांचेही मी मंगल मैत्री पूर्वक आशीर्वाद देतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.